ह्यांना पैसे किती मिळलं हे व्हिडिओ होता. 5 कोटी रुपये तिथं लिहिलं होतं थंबनेलला. तर सगळ्या लोकांनी बघितलं. 1.5 मिलियन व्ह्यूज म्हणजे 15 लाख लोकांनी बघितलं. किती इंटरेस्ट आहे, किती 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 दुसऱ्यांच्या इन्कम मध्ये इंटरेस्ट किती. हा, चांगले व्हिडिओ टाकते ती लोक, कॉमेडी टाकते ते राहिलं बाजूला. हा, तर किती. परवा एक मी व्हिडिओ केला होता इन्कम दाखवायचा. 5 कोटी रुपये तिथं लिहिलं होतं थंबनेलला. तर सगळ्या लोकांनी बघितलं. कमीत कमी त्याला 15 लाख लोकांनी बघितलाय व्हिडिओ. आणि युट्यूबला जवळजवळ 1.5 लाखापर्यंत बघितलाय. तर एवढी इन्कम तर काय नाही बरं का आपली. तर क्लिअर कट दाखवायचं होतं, पण कसं असतंय ती पॉलिसी जरा थोडी असल्यामुळं सगळं आपण दाखवू शकत नाही क्लिअर कट. तरी पण मी तुम्हाला दाखवलं होतं की बाबा 23 मधलं, 24 मधलं, काय 25 मधलं 2 वर्षात दाखवलं होतं. तर काय काय लोकांनी डेंजर डेंजर कमेंट केल्या. किती इंटरेस्ट, किती दुसऱ्याच्या जीवनात. हा, मध्ये मी प्रत्येक शिंदेचा व्हिडिओ बघत होतो, म्हणजे व्हिडिओ केला त्याला पण त्याच्या बी जीवनात अशी घुसते ती. कशाला घुसतावं, आपला आपला काम धंदा बघायचा राहिलं बाजूला, दुसऱ्या जीवनात कशाला घोसाघोशी करता उग. हा, जायचं उठायचं काम करायचं हे आपलं काम आहे. आता आता ह्यात मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. म्हणजे 15 लाख वरनं वरनं दिसतात बरं का. तर आतनं इम्प्रेशन बघावं लागेल आपल्याला किती आहे, काय रीच किती गेली त्या व्हिडिओला. तर जी नवीन कोण असते ती युट्यूबर म्हणा, कोणाला फेसबुक चालू करत असते म्हणा, त्यांच्यासाठी माणसं चांगलं काय बघत नाही ती. आता आम्ही एवढे दिवस कॉमेडी कंटेंट करतच होतो की माणसं काय बघती ती का. हा, पण असलं काय टाकलं की लगेच लगेच उतापत्या, लगेच उतापत्या. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो आता मी इम्प्रेशन किती गेलं असेल, रीच किती गेला असेल, किती लोकांनी बघितलं, कमेंट किती आले ते बघावं लागेल आता. बघ त्यातल्या वाईट कुठल्या कमेंट कसल्या, चांगल्या कसल्या. आता हे थोडं थोडं दाखवतो मी. 7-8-10 मिनिटाचा व्हिडिओ होईल, सगळ्यांनी बघा. म्हणजे जी कोण नवीन नवीन असतील व्हिडिओ करणारे त्यांच्यासाठी ही चांगला व्हिडिओ आहे. बाबा इन्कम खरंच होते का एवढं, आणि काय काय कोणत्या कोणत्या कमेंटला सगळ्यात मोठा सामना म्हणजे कमेंट शिकावं लागतो आपल्याला. कमेंट लय महत्वाचं, कारण माणूस एक तर कमेंट ऑफ करत नाही. कमेंट ऑफ केली थोडी रीच कमी होती, एवढं काय फरक पडत नाही बरं का. पण माणसं कमेंट बघून डिमोटिवेट होते ती. काय काय नाही तर कमेंट बघून बघून बंद करून टाकलं ती. आता त्या असते त्या लेडीज म्हणा, कोण म्हणा, कोण काय करतंय, कोण जिमला जातंय, काय आपल्याला काही न देणं आहे. हा, तुम्ही तुमच्या बायका घरात ठेवा. लोक जाते त्यांना तर करू द्यायचं नाही, त्यांना कशाला वाईट बोलायचं. त्याच्यामुळे कमेंट करणारे ना लय खडुळे असते ती. हा, आता प्रत्येक बोलावीच असल्याच कमेंट, हे झालं ते झालं ती काय अवघड आहे वा. मग जाऊ द्या, हे माझं लॅपटॉप जरा स्लो झालंय, काय प्रॉब्लेम असेल तर सांगा बाबा. तर मी थोड्या कमेंट बघूया आपण, पहिले रीच बघूया. रीच कधी आले, काय किती आले, पैसे किती आले. फेसबुकला लय मार्जिन कमी आहे, युट्यूबच्या 10% बी मार्जिन नाही. आता युट्यूबला जर समजा 1 मिलियन जर व्ह्यूज गेलं तर कमीत कमी लय पैसे येतात त्याचं. तसं फेसबुकला त्याच्यात 10%च कायच नाही. बरं पैशात जाऊ द्या, आपण पहिले इम्प्रेशन चेक करून घेऊ. हे जरा लॅपटॉप लय खरपड झाले बंद पडक. आणि कमेंट पण बघू काय काय आलं, त्या कशा कशा आल्या त्या कमेंटला थोडं थोडं रिप्लाय देऊया. मग बघणाऱ्याला पण बरं वाटेल. त्यांनी कोण वाईट कमेंट करणार असेल तर जरा खुश होईल. वाईट कमेंट केली म्हणणार पण वाचली म्हणणार आपली. चला चेकिंग करू सगळं आता व्यवस्थित. दादा ही आहे बघा फेसबुकचं आपलं ॲनालिटिक्सचं. तर जवळजवळ इथं 1 मिलियन व्ह्यूज आहेत. आणि खाली दिसतंय बघा काय 3 सेकंड किंवा भरपूर काय काय आहे बघण्यासारखं. क्लिक बेट किंवा किती एजमधनं बघितलं, किती काय 35-40. खाली वय किती वयातल्या लोकांनी बघितलं ते सगळं कळतंय. आणि इंडियामध्ये किती लोकांनी बघितलं, US मध्ये किती लोकांनी बघितलं हे सुद्धा सगळं कळतं ह्याच्यामध्ये. तर हे ॲनालिटिक्स आहे बघा फेसबुकचं. काय दिसतंय का तुम्हाला सगळं व्यवस्थित बघा. 862 काय तर आहे. जरा चांगल्या चांगल्या कमेंट वाचू, 4-5 वाचू, लय वाचायचं नाही त्या. तशा लय कमेंट येतात 100, 500, 1000, 2000. काय करू, लय वाईट वाचायला नको, डिमोटिवेट होते. चला कमेंट वाचू थोड्याफार, लय वाचू नको, टाइम वाईपडे घालवायला नको. तर मीरा जाधव म्हणता त्या कमेंट दिसते आपल्या स्क्रीनवर. मला तर इतकं आश्चर्य वाटतं की खरं एवढे कमाई असते का. होय होय असती, पण कंटेंट लय बनवावं लागते. 365 दिवस इथं काम करावं लागतंय. आणि भरपूर सारं कंटेंट, क्रिंज कंटेंट, रोस्टिंग कंटेंट, कसं पाहिजे तसं कंटेंट त्यांना द्यावं लागतं, तेव्हा एवढी कमाई होती.
इतकं सगळं, इतकी मोठी गाडी बुलेट वापरे, पण छान वाटलं घर. चांगलं केलंय घर, गार्डन वगैरे भारी आहे. असं बाहेर बाहेर काय काय जण बघायचे ते घर, कसं मोकळं मैदान आहे, मस्त पैकी हिरवंगार आहे, कुणाला आवडत नाही असलं. पण खूप छान आहे, बाग बगीचा सगळं खूप भारी आहे. कोणी कोणाच्या कामावर जळू नये, फक्त पुढे जाऊन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा, कोणाच्या मागे कोणाला मागे खेचण्याचा नाही. ताईंचं एकदम बरोबर आहे, एवढं पण कोणावर जळू नये. तुम्ही पण प्रगती करा, तुम्ही पण काम करा, तुम्ही पण बांधा, असं ताईचं म्हणणं आहे बरं का. कोणाच्या प्रगती जळू नये. धन्यवाद ताई मनापासून. पुढची कमेंट वाचूया. आपली माणसं महाराष्ट्रातील चांगली कमेंट करू शकत नाहीत. बरोबर आहे तुमचं. काय काय लय चांगली असते ती. ही मागची कमेंट वाचली का तुम्ही? ही अशी चांगली माणसं असते ती, चांगली कमेंट करणारी. पण काय काय लय वक्ती असते ती. हा, इतर राज्यातून येऊन इथे कमवतात व मोठे होतात, त्यांना शेठ शेठ साहेब म्हणतील, मागे फिरतील, पण आपल्या माणसाला कधी चांगलं म्हणणार नाही. ती एकदम बरोबर आहे. जी लोक बाहेर येते ती फालतूक धंदा करते, ती काय बी करते, त्यांना त्यांच्या मागे लिहितील लापाटावणी, पण आपल्या माणसाला कधी सपोर्ट करणार नाही. काय काय असते ती मागची कमेंट कशी ताईंची चांगली. हा, तशी काय काय मोजकी माणसं असतील बोटावर सापडण्यासारखी. तर धन्यवाद दादा. मग आता एक वाईट कमेंट वाचू की, दोन चांगले वाचेला ना. याला माज म्हणतात. लोकांच्या वाढण्याकडे कमेंटकडे लक्ष देऊ नको. तू तुझं काम कर. एवढं घेतलं तेवढं घेतलं दाखवू नको. लोकांनी तुला फॉलो केलं म्हणून तू एवढं घेतलंय. त्यांनी तुला फॉलो केले, त्यांचे व्हिडिओ बाकीचे बघ, लाईक केले, त्यांना तू लाईक दाखवतो का. हुसेन मंसुरी बा लोकांना कशी मदत करतो, पण थोडीफार तशी मदत करत जा. कमवलेला पैसा त्याच्या लोकांना शेअर. नक्कीच केलेलं आहे, पण आपण दाखवत नाही त्या मंजुरी सारखं. आता दाखवायला लागल्यावर लय आपल्याला लय कंटेंट, रोज रोज 4-5 व्हिडिओ टाकेल मी असं मदतीचं. असू द्या, जर त्याचा विचार असतील तर. अजून एक वाचू. गणेश दादा, तुम्ही काम प्रामाणिक करा, कोणाचा विचार करू नका. समाज लय वाईट आहे, जेवढं तेवढा चांगला किंवा त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. पुढील वाटचाल शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. त्या मी लय अनुभव घेतलाय, काय काय माझ्या जीवनात असं लय काय काय किस्सा घडलेला आहे तर सांगण्यासारखं. सांगाय बसलो ना का दिवस दिवस जाईल. त्याच्यामुळं तुम्ही शुभेच्छा दिल्या, थँक्यू. अजून एक आहे, ताईची कमेंट आहे का. खूप खूप छान, इथून पुढे काही दाखवू नका, बास झालं. छान आहात तुम्ही दोघे, तुम्हाला पाहते कधी कधी पण छान वाटलं. रॉयल आहेच, सांगत बसता नका, जळणार खूप आहेत. तर थँक्यू ताई. तर तुमचं पण धन्यवाद मनापासून. आता एक दादा काय म्हणतात बघा, घरावर पत्रे टाकण्यापेक्षा स्लॅब टाकायला पाहिजे होता. एखाद्याचा पूर्ण पक्क काम झालं असतं. गणेश भाऊला जागा पाहिजे होती. स्लॅब काय किती बी टाकू, महाग 2 गुंठ शिल्लक आहे, अपार्टमेंट बांधतो त्याच्यामध्ये. पहिले जागा लय महत्वाची, त्यामुळे मी स्लॅब कॅन्सल करून जागा घेतली. योग्यता एक खूप आता खालची कमेंट आहे. योगिता खूप ऍक्टिंग झाली. योगिता खूप ऍक्टिव्ह झाली. मराठीत थोडा प्रॉब्लेम आहे माझा. ऍक्टिव्ह सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये खूप सिंपल होती बोलायला. योगिता तू बोलताना राईट मस्त, आयब्रो मस्त वर करते, खूप छान दिसते. कमेंट तुम्ही वाचा, मला काय एवढं मराठी येणं गेलंय, त्याला 4-5 कमेंट वाचायला की तुतडी बळायला लागली माझी. तर असो, अजून एक लय भारी कमेंट आहे. बरोबर आहे दादा, युट्यूबला खूप मेहनत करावी लागते. बरं झालं समजलं आहे तुम्हाला. तर आम्ही खूप मेहनत करतो, तुम्हाला शुभेच्छा. असेच पुढे जावा, प्रेरित करत राहावा. तुमच्या मागे मागे आम्ही येण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू. एवढ्या कमेंट वाचल्या तर बरं का. तर एवढा वेळ गेलाय, तर अशा भरपूर कमेंट येते आपल्याला, 500-1000 लय लय दिवसभराच्या. तर एवढं वाचत बसलेलं लय झालं. तर तुम्हाला आता युट्यूब स्टुडिओचं ही दाखवतो मी. ती मागा फेसबुकच्या कमेंट होत्या सगळ्या, आणि फेसबुक तर ती क्रिएटर स्टुडिओ होतं. तर तिथे 1 मिलियनच्या वर व्ह्यूज गेले तर जवळजवळ. तर कमाईला थोडं हाईड केलेलं आहे, जरा थोडं प्रॉब्लेम येतो म्हणून. तर तुम्हाला वाईट स्टुडिओ मध्ये दाखवतो काय काय विषय कसा कसा झालाय. तर हे आहे बघा आपलं डॅशबोर्ड. तर परवाचा व्हिडिओ हित आहे बघा. आजपर्यंत युट्यूबवरून किती पैसे कमवले. त्याच्यावर दाबलं, जरा माझा नेटवर्क जरा स्लो असते ना कायम, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येते. तर बघा आता कसा कसा विषय झालाय, कसं काय नाही तुम्हाला कळलं. आता आलं बघा सगळं इथं. आता अॅनालिटिक्स येत आहे. तर ह्याच्यामध्ये 1.2 लाख व्ह्यूज, म्हणजे 1,20,000 व्ह्यूज आहेत. वॉच टाइम 6.8K. सबस्क्रायबर एवढे वाढले ते. आता ही इन्कम काय दाखवायची नाही आपल्याला, तर वांदा होता इन्कम दाखवली की. आता आपण काय करू, रिच बघूया वर.
इथं रेच दिसते बघा, रेच बघू हे तर किती खरं व्ह्यूज येते कळत्यात. बघा काय म्हणलं होतं इथं 15 लाख आहे का, 15.1 लाख एवढे इम्प्रेशन आहे. इकडं आहे बघा, इकडे बी काहीतरी लिहिले, इकडे 1.2 लाख व्ह्यूज आहेत. इथं आहे, इथं सगळं लिहिलंय बघा, ब्राउझर फीचर बिचर, इथले इम्प्रेशन 1.4 कंटेंट. आणि काय काय सर्च केलेलं आहे बघा, इथं गणेश शिंदे टाकून सर्च केलेलं आहे, युट्यूब चॅनल मध्ये सर्च केलेलं, सगळ्यात जास्त गणेश शिंदे मूळ टाकून सर्च केलेलं आहे बघा इथं, आहे का. हे असं सगळं असते बघा. आता जवळजवळ 15 लाखाच्या वर इम्प्रेशन आहे, म्हणजे तेवढ्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे. पण बघितला किती, 1,20,000 जणांनी. तर बघत जावा, सपोर्ट करत जावा. असं म्हणजे ही कॉन्टेंटचा भाग असतो एक. ही काय तुम्हाला सांगू का, ह्यातलं खरं खोटं काय काय सांगता येत नाही. पण निमार्द खोटं असतं, निमार्द खरं असते. पण हे कसं कॉन्टेंटचा भाग असते. आता टीव्हीला कसं कॉन्टेंट असतं म्हणा, बिग बॉस म्हणा, ही काय नाही ते भांडणं कुठे कुठे असते ती. ही त्याच्यामुळे ती त्यांचं कॉन्टेंट झालं, ही आपलं कॉन्टेंट झालं. म्हणजे एखादा कॉन्टेंट जर आपण टाकला तर व्हिडिओ चलतो. तर काय करायचं, आपल्याला अजून एक व्हिडिओ करणार आहे की बाबा नवीन जी युट्यूबर आहे ती किंवा काय काय आहे ती, त्यांना काय काय सामना करावा लागते, काय काय करावं लागते नियोजन, हे आता व्हिडिओ मी करणार आहे. तर ती पण व्हिडिओ सगळ्यांनी बघा, येईल 1-2 दिवसामध्ये. तर सगळ्यांनी सपोर्ट करा. ये तुला बोलायचं आहे काय. औ ही बायको आली, ही आता व्हिडिओ केलेले काय माहित नाही का, माझा कार्यक्रम चालू होता, मी दाखवत होतो बाबा किती जणांनी बघितला, कसा कसा बघितला, काय काय कमेंट केल्या, 2-4 जरा. हा असते ती बरीच चांगली हा. कमेंट करणार असते, डिवाइड बी करणार असते. तर आपण काय करायचं आपल्याला माहिती आहे का, एक युट्यूब चॅनल जी नवीन चालू करते त्यांना काय काय सामना करावा लागते, पहिला कमेंटचा सामना त्यांना करावा लागतोय. की थोडं व्हायरल गेला की 10,000 व्ह्यूज आले तर लोक लगेच वाईट कमेंट टाकते ती. लय काय काय पाहुण्या रावळीचा सामना करावा लागतोय, पैसे पाणी लय काय काय कुठं आहे ते कुठं सांगू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ तर माझा 15 लाख व्ह्यूज झालं ह्याच्याबद्दलचा. हा 3-4 दिवसामध्ये एवढं बघितले लोकांनी, म्हणजे 1 मिलियनच्या वर पार झालं. होय, तर चांगलं झालं. जसं ह्या व्हिडिओला सपोर्ट केला असंच सपोर्ट हा म्हणजे कमाई टाकली की लोक बघतील ह्यांना पैसे किती मिळलं, ही व्हिडिओ होता. तर चला बाय बाय.